इतना मिला रे मन का, इतना मिला रे मन का, इतना मिला रे मन का, इतना मिला रे मन का। कोई तो मिलन का, कोई तो मिलन का करो रे भार, इतना मिला रे मन का, इतना। चैन नहीं बाहर, चैन नहीं घर में रे, चैन नहीं बाहर, चैन नहीं बाहर, चैन नहीं घर में। मग काय इथे आल्यापासून किती वाक्य बोलले रे एकमेकांशी? राहू दे राहू दे, काय बोलायचं? राहू दे कसं राहू दे? त्या राधाबाई आल्या की कसा कंठ फुटते तुला, अगदी पोपटासारखा. अरे आपलं वय काय आणि तू बोलतोस काय? साध्या सरळ बाई आहेत त्या. हा बोलक्या आहेत तितकंच. मग मी काय वाईट बोललो? तुझा तिरकसपणा कळतो रे मला. अरे तसं नाही, आपल्या मैत्रीची वेवलिंत कशी जुळते एकामेकांची तशीच जुळते एखाद्याशी, म्हणजेच राधाबाई. त्यात काही विशेष नाही. गणेशराव पोचल्या पोचल्या, भावना पोचल्या तुमच्या. शाबास. दूर दूर तक कोई नजर नहीं आ रहा मेरे दोस्त, दूर दूर तक कोई नजर नहीं आ रहा. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. वा अशोक, भजन तर किती छान म्हणतोस रे. हो कधी कधी जातो मंदिरात, मला लागली सवय. छान. बरं गणेश ते सोड, मला राधाबाई कुठे दिसल्या नाही सकाळपासून. कुठे बाहेर गेल्या वाटतं. हो जाताना बोलल्या तर होत्या मैत्रिणींसोबत पंढरपूरची वारी करेन म्हणून. अरे वा, बऱ्याच खबरी ठेवतोस रे तू. हो मग एखादा माणूस जीवाभावाचा असला की ठेवाव्या लागतात रे खबरी. असेल तसं. आमचं काय बाबा, आमचं शनिवार आठवड्याचे मेहमान, बाकी दिन तुम्हारे बे मेहरबान. आणि मग उरलेले दिवस आम्ही बेबी सिटिंग मध्ये बिझी. बिझी बघितलंस अशोक, म्हणून मी तुला नशीबवान म्हणतो रे. तू खरा नशीबवान. नाहीतर आमच्या इकडे बघ ना, नातू आहे पण तो तिकडे दूर अमेरिकेत, अमेरिकन आईच्या कुशीत. आणि इकडची मंडळी, त्यांना तर कसली जबाबदारीच नकोय रे. दोघेही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामात इतके बिझी, इतके बिझी, इतके बिझी की ऊर फुटेस तोवर नुसतं काम काम आणि काम. अशोक अरे आमचं राहू दे रे, पण किमान दोघं कामातून वेळ काढून बोलतील भेटतील तर आम्हालाही समाधान वाटेल. असं बोलायची वेळ आली आहे बघ. हे सगळं कशामुळे ते माहितीये तुला? कशामुळे रे? पैसा पैसा मेरे दोस्त, सिर्फ पैसा. नाही अशोक नाही, तू चुकतोय. त्यात काय चुकलं? अरे हे लोक जे पळतायत ना ते केवळ पैशांच्या पाठी नाही रे. हे लोक ज्या जीव घेणाऱ्या स्पर्धेत उतरले आहेत ना, तिथे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी
आणि स्वतःला उच्च अतिउच्च शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी. त्यांची कर्तबगारी अशी पैशात नाही रे मोजता येणार, अशी पैशात नाही मोजता येणार. अरे गणेश, पण त्याची एवढी किंमत मोजायची? नाइलाज को क्या इलाज मेरे दोस्त, नाइलाज को क्या इलाज. अरे बस बस, काय झालं? तुझं अंगही तापलंय. हे माहित नाही रे, खूप दिवस झाले पोट दुखत आणि लघवीला पण त्रास होतो. तपासण्या करून घे. कदाचित किडनीचा त्रास असू शकतो. तपासण्या करून तसंही सगळीकडूनच अंधारून आले, निघायला हवं. दिसला नाहीत बरेच दिवस, कुठे होतात? अहो पंढरपूरला जाऊन आले. हा घ्या प्रसाद. माऊली 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 माऊली. माऊली माऊली. अहो राधाबाई कुठे होतात? बरेच दिवस दिसला नाही. अहो विठ्ठलाचरणी डोकं टेकून आले हो मैत्रीण बरोबर. कुठे? अहो पंढरपूरला. हा घ्या प्रसाद. माऊली 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 माऊली. अहो तुला ताई झाला का वेळा? हो झाला. हा घ्या प्रसाद. कसला प्रसाद? अहो पंढरपूरचा. माऊली बरं. माऊली. ओ गणेशराव झाला का व्यायाम? हो झाला झाला. अरे हा घ्या वा, प्रसाद. आलं का पंढरपूर? हो आलं आलं. कसं काय मग? मजेत झालं ना सर्व? अहो कसली मजा आणि कसलं काय. का हो, काय झालं? काय सांगायचं तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल म्हणत भजनं म्हणायची. दर्शन बाहेर जाऊन दर्शन घ्यायचं म्हणलं तर दर्शनाची घाई. या पडव्यांना तर ढकलायची घाई हो. आणि बाहेर जाऊन खरेदी करायचं म्हटलं तर खरेदीची घाई. झुंबड हो, नुसती झुंबड. अशा या वातावरणात माझं मन काही रमत नाही हो. नक्की शॉपिंगला येतात की देवदर्शनाला तेच कळत नाही. खरं आहे राधाबाई, माझं आणि माझ्या यमुनेचं असंच एकमत असे ह्या बाबतीत. अहो देवदर्शनाला जाताना बॅगा कशा हलक्या आणि मन जड व्हायला पाहिजे. हो ना राधाबाई? हो हो. राम देवदर्शनाच्या ठिकाणी निवांतपणे नामस्मरण करता आलं पाहिजे. खरं आहे ना राधाबाई? हो, मलाही हेच म्हणायचं होतं. मला तर काय नामस्मरण करायला देवाने सवड दिली हो. काय म्हणालात? काय म्हणालात राधाबाई? अ, नाही म्हणजे सवड आहे म्हणालात. काय सांगू तुम्हाला. आमच्या लग्नाच्या वेळी ज्यांचं वय होतं 30 वर्ष आणि माझं अवघं 19. हे सैन्यात होते. कडक स्वभाव, कडक शिस्त यांच्या नजरेच्या धाकात असे हो मी. दिवस राहिले 3दा पण सारं अर्ध्यातच राहिलं आणि मग संसारही अर्ध्यातच राहिला. तुमचे मिस्टर मिलिटरीत होते? म्हणजे ते युद्धात सीमेवर वगैरे? निमित्त हार्ट अटॅकचं. ते घरी सुट्टीवर असताना हो. अहो पैशा पाण्याचा तसा प्रश्न नाही. आर्थिक स्थैर्य आहे. पण या आकड्यांवरच्या 6चा शून्यांपेक्षाही माझ्या आयुष्यातलं शून्य फार मोठा आहे हो. फार मोठा. नियतीचे खेळ आहेत सर. नियतीचे खेळ. आता आमचंच बघा ना. मुलांची शिक्षण झाली, लग्न झाली, सार अगदी मार्गी लागलं. म्हटलं आता फिरू, हिंडू, यात्रा जत्रा करू, देवदर्शन करू. पण त्या कॅन्सरने घाला घातला माझ्या यमुनेवर. कॅन्सरने घाला घातला. मग सारं अर्ध्यातच राहूनच गेलं.
राहूनच गेलो. तरी तुमची मुलं सुना नातवंड तरी आहेत हो. हो आहेत ना, मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड पण आहेत. सारं आहे हो. हवं नको ते बघतात. पण शब्द फार महाग झाले. हो खरं आहे. सगळीकडे हाच प्रॉब्लेम झालाय. मोबाईल हातात आल्यापासून माणसातला माणूसच हरवून गेलाय हो. या मोबाईल मधल्या इमोजीसनी माणसांच्या भावनांची जागा घेतली हो. भावनांची जागा घेतली. चला मी निघतो. तुम्ही निघताय ना? नाही हो, थांबते. बऱ्याच दिवसांनी आले ना. मला निघायला हवं. हो घरी वाट पाहत असतील ना. हो. चना जोर गरम बाबू मलाया मजेदार. चना जोर गरम बाबू मलाया मजेदार. चना जोर गरम बाबू मलाया मजेदार. चना जोर गरम बाबू मलाया ये चनेवाला. हाँ बाबूजी, 2 पुड़ी सिंग देना. जरूर. आवाज बहुत अच्छा है तुम्हारा. इंडियन आइडल काहे नहीं ट्राई करते? दत्ते काय का इंडियन आइडल फाइडल हमरा ई सिंग चना ही है बहुत अच्छा. ले लीजिए बाबू. कितना हुआ? 20 रुपए. शुक्रिया बाबू. चलिए बाबू जाम चलते. चना जोर गरम बाबू मलाया मजेदार. चना जोर गरम बाबू मलाया. राधाबाई हे घ्या शेंगा. एक तुमच्यासाठी, एक माझ्यासाठी. गाव 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 हो राधाबाई, गाव. हे काय केलं? त्या शेंगा मी तुमच्यासाठी आणल्या होत्या. हो मग खातायत ना ते. मुख्य प्राण्यांच्या तोंडी अन्न लागणं यासारखा कोणता आनंद नाही हो. काव 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 काव. चला तर मग आजची शेवटची एक्सरसाइज करूया आपण. हो. एव्हरीबॉडी रेडी? Yes. Ready start? Yes. Go. बस आजच्यासाठी खूप झालं. सर्वांनी वेळेवर या. गणेशराव ऐकताय ना? वेळेवर यायचंय. नक्की. चला बाय बाय. गुड डे. चला. राधाबाई नमस्कार. अरे हा अशोक अजून आला नाही. शनिवार आहे तरी. शनिवार रविवार असला की अशोक अगदी वेळेवर येतो. आज अजून आला नाही. राधाबाई जरा पाणी देता का? तुमची बॅग
वेळेवर असला की अगदी वेळेवर येतो. येवाना यायला हवा होता, अजून आला नाही. येतील हो, येतील. आपण किती एक गंमत करूया का? कसली हो, कसली गंमत राधाबाई? त्या पाण्याच्या बाटलीवर पेला पालता ठेवूया आणि माझ्या पर्सच्या मागे लपून ठेवूया. त्यांनी काय होईल? अहो, आमचे बाबा गावाने यायचे असले की आम्ही असंच पाण्याच्या बाटलीवर पेला पालता ठेवायचो आणि मग दरवाजाच्या मागे लपून ठेवायचो आणि मग बाबा लवकर यायचे. अरे वा, गंमतच आहे ती. आपण करून बघूया. हो, करत आणा आणा. हा तुमचा पेला, हा पेला घातला पालथा ही तुमची बॅग. या बॅगच्या मागे लपून ठेवला. अहो, तुम्ही उभे का? बसा बसा. अहो, बसा हो. पेला पण पालता घातलाय तरी अजून अशोक आला नाही. येतील हो, येतील. आमचे बाबा की नाही फिरतीवर असायचे. ते घरी नसले की वातावरण अगदी शांत शांत असायचं आणि ते घरी आले की गप्पा गोष्टी गाणी नुसती धम्माल असायची हो, नुसती धम्माल. अरे वा, म्हणजे ही जादूच आहे म्हणायची. त्या अलादीनच्या जादूचा दिवा आणि हा राधाबाईच्या जादूचा पेला. त्याला काहीतरी तुमचं. अरे काय दिलं चालू एवढा? आम्हाला तरी सांगा म्हणजे आम्ही जरा हसू. अरे झालं तरी काय? अरे ही बघितलीस का जादू? ही राधाबाईंची जादू. म्हणजे काय नवीन जादूगार राधाबाई तगरे? काही नाही हो, हा आमचा लहानपणीचा उपाय. कसला? अहो, एखादा माणूस लवकर येण्यासाठी करण्याचा उपाय. हे तुम्हाला वाट पाहत होते तेव्हा म्हटलं पेला घाला पालता, येतील लगेच. तर काय सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हाजीर. अरे वा रे वा मित्रा. नाही रे, नाही, तसं नाही. भगवान म्हणायचं होतं मला, भगवान. राहू दे तुमचं. पण अशोकराव, तुम्हाला आज उशीर झाला, एवढा नाही येता तुम्ही. अहो काय सांगू, आजकाल आपली कोणाला गरजच राहिली नाहीये बघा. म्हणजे काय समजायचं आम्ही? अरे म्हणजे मागे आपलं बोलणं झालं होतं बघ की राधाबाईंना जरा दुपारी बसा बोलायला कोणतरी शोधू म्हणलं होतं. हो. मग ती आज मुलगी आली होती. मग पण काय तिच्या त्या अपेक्षा, काय तिचा तो थाट, काय त्या मागण्या, म्हणलं जाऊडत. जाऊ द्या हो, जाऊ द्या. तुम्ही का लक्ष देता एवढं? नका लक्ष देऊ. अहो राधाबाई, पण आपण प्रयत्न तर करतोच ना. हो, हे मात्र अगदी खरं. अहो काय सांगू तुम्हाला, म्हातारपण हे दुसरं बालपण नसतं. लहानपण निदान बाळाला सांभाळायला आई वडील आजी आजोबांचं प्रेम तर मिळते गणेश. पण म्हातारपणी हीच मुलं जातात देशात परदेशात आणि म्हातारपणी येतं ते फक्त एकाकीपण. फक्त एकाकीवर राधाबाई, फक्त एकाकीपण. कधी कधी हे बिचारे दिवस मोजत राहतात वृद्धाश्रमात. आता आपलंच पहा ना. वर्षाहून गेलं. ती कमळाची फुलं तेव्हाही तशीच फुलली होती आणि आजही तशीच फुलली येतो. राधाबाई, गणेशराव, भिजेन ना मी.
असं का पाणी उठतंय? ए, क्या कर रहे हैं आप? पानी क्यों उड़ा रहे हैं उस पे? इतना शौक है ना तो घर से पानी लेकर आने का। बुढ़ापे की उम्र में इन्हें जवानी छूट रही है। चले जाने चल चल चल, तुम भी जाओ। बघता बघता वर्ष होऊन गेलं. या वळवाच्या पावसानं अशी आमची मैत्री जमली होती. हो राधाबाई राधाबाई, मग दुसऱ्या कशाला उगाच आजारी पडाल, सर्दी होईल तुम्हाला. मग परत डॉक्टरकडे जा, इथे जा तिथे जा. एक काम करूया, मी छत्री धरतो, तुम्ही पुढे चला, मी तुम्हाला घरी सोडतो. हो हो चालेल. आधी ओळख, आता मैत्री. हा प्रवास तर छान झाला नाही. इतक्या वर्षात मला कोणी चांगला मित्र मिळालाच नव्हता. पण गणेशरावांसारखा मन प्रसन्न करून जाणारा एक, या कवळांसारखा एक मित्र मिळाला. राधाबाई राधाबाई, हे घ्या आईस्क्रीम. बसून खाऊया ना. हो क्वालिटीच आहे. फेकू नका नाही, ते कावळे आईस्क्रीम नाही खात. काहीतरी करून जा. अरे आशीष, देखा क्या कैसे आजकल के लवर्स. देखो ना सर, उम्र 55 की और दिल इनका बचपन का. लगे रहो लगे रहो लगे रहो. तुम्ही लक्ष नका देऊ, ते असे फिरत असत. तुम्ही काय तुमच्या आवडीचं आणलंय. बघा बघा कसं म्हातार चढ लागलाय बघा. हे बघा काय पण लोक असतात हे. शी. ए थांब रे, कुणाला बोलला? ए, थांब. म्हातारा पागल झालं, चल, चल. या पार्क मधल्या लोकांच्या नजरा समजतात मला. पण गणेशरावांसारखा एक चांगला निरागस मित्र असताना का कशाला कोणाची पर्वा करावी. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या. अरे अशोकराव, तुम्ही आलात. भजन तर छान म्हणताय, पण एवढे अस्वस्थ का? बरे आहात ना? मी ठीक आहे हो, पण पण काय? गणेश गणेशरावांना काय झालं?
गणेशला ऍडमिट केलंय काल रात्री. का बरं? कसे आहेत ते? अहो थांबा थांबा, घाबरू नका, ठीक आहे तो. त्याला किडनीचा त्रास आहे, तसा जुनाच आहे. मग काल दुपारपासून दुखत होतं. सगळ्या तपासण्या झाल्या, सोनोग्राफी झाली. आज सगळ्या डॉक्टरांनी फोन करून सांगितलं की जरा गुंतागुंत जास्त वाढलाय, ऑब्झर्व करू म्हणाले. बरं मग कसे आहेत ते आणि कुठे ऍडमिट केलंय त्यांना आणि किती दिवस? इथेच आपल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये. एवढं? अजून 4-5 दिवस तरी लागतील. डायलिसिस घ्यावं लागेल म्हणाले. पण एवढं अचानक काय झालंय तरी काय? एवढं अचानक काय होत नसतं हो राधाबाई, एवढं अचानक काहीच होत नसतं. त्याच्या किडनीच्या फंक्शन्स कमी होत गेल्या. आतापर्यंत 4-5 वेळा डायलिसिस झाला त्याचा, पण त्यांनी आपल्या तब्येतीकडे लक्षच दिलं नाही. सारी दुखणी अंगावर काढली त्यांनी, सारी दुखणी अंगावर काढली. मग होतं असं अचानक काहीतरी. हो, पण आता तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं ना. रागा करून काय उपयोग? हो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे राधाबाई, पण जीव अडकताना मित्रात आणि जीवाची घालमेल होते. हो, मला समजते तुमची घालमेल. तुमचा अधिकार आहे हो तुमच्या मित्रावर रागवण्याचा. पण मला सांगा, भेटायला जाऊयात का आपण त्यांना आता? हो, आता जाता येईल खरं, पण आता जरा जास्त उशीर झालाय. रात्री होईल इतक्यात. मी होतोच तिथे. आपण उद्या जाऊ. हो ठीक आहे, पण भेटण्याच्या वेळेचं काय? वेळेचं तसं काही विशेष नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्पेशल रूम आहे त्याला, म्हणून मग कधी जाता येईल. ठीक आहे, आपण जाऊयात उद्या त्यांना भेटायला. मी निघते, तुम्ही निघताय ना? नाही, मी थांबतो थोडं. बरं. फिक्र को तुम्हें मैं उड़ाता चला गया, हर फिक्र को तुम्हें मैं उड़ा। बर्बादियों का सौदा सगळी तयारी झाली आहे ना? हो हार पुष्पगुच्छ आणलाय ना? हार आणलेला आहे. पुष्पगुच्छ राधाबाई आणणार होते. हो, आणलंय. बरं, चला तर मग आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. अहो सुधाबाई, थांबा, गणेशराव कुठे आले? येतील इतक्यात. अरे गणेशराव आले. या. की गणेशराव गेले. अहो नाही हो, ते अक्षरशः स्वर्गाला हात लावून आपल्या समोर ठणठणीत असे बसलेले. एवढ्या ठणठणीत झालेत की आत्ता उठून व्यायामाला लागतील ते. अहो राहू द्या हो, थोडीशी कट्टा केली काळजी घ्या. तर सत्काराकडे वळूया. पहिला सत्कार हे त्यांचे परम मित्र अशोकराव हे करतील, त्यांना पुष्पहार घालून. तर त्यांचा दुसरा सत्कार हा त्यांच्यासाठी जरा जास्तच विशेष आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या खूप जास्त जवळच्या असल्या त्यांच्या अशा राधाबाई
म्हणजे त्यांच्या खूप जास्त जवळच्या मैत्रिणी त्यांना गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. प्रेमाची निशाणी आहे, प्रेमाची. चला तर मग सत्कार झालेले आहे. याच्या पुढची सूत्र मी सुप्रियाताईंच्या हातात सोपवतो. पहिले तर सर्वांना धन्यवाद, तुम्ही लोकांनी मलाही इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि गणेशराव, मला खूप बरं वाटलं तुम्ही एवढे ठणठणीत बरे होऊन आलात. तर उद्यापासून आपला लाफ्टर क्लब जॉईन करायचंय तुम्हाला. हो, नक्की. ठीक आहे, उद्यापासून वेळेवर या ना तुम्ही सर्वांनी पण. चला, गुड डे, काळजी घ्या. ओके, बाय बाय. गणेशराव बेटा, काळजी घ्या, गणेशराव, हो हो. गणेशराव काळजी घ्या तुमची आणि गुलाबाच्या पुष्पगुच्छाची देखील. राधाबाई, विशेष काळजी घ्या त्यांची. हो हो हो. अरे गणेश, काय झालं? एवढं अस्वस्थ का दिसतोय? अरे मला काही कळत नाहीये. तिकडे तो रवी काही दाद देत नाहीये. कोणती गोष्ट रे? मी ठणठणीत बरा कसा झालो? मला किडनी कुणी दिली? अरे कोण आहे माझा किडनी दाता? अशोक, अशोक तू तरी सांग. ओ राधाबाई, तुम्ही तरी सांगा. अरे असं गोल गोल का फिरवताय? तिकडे घरी कुणी सांगत नाहीये, तिकडे तुम्ही विषय टाळताय. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं नका सांगू. निघालो मी घरी. असले कसले मित्र. अरे अशोकराव, अरे गणेश थांब, अरे गणेश थांब. नाही. सांगतो, थांब थांब थांब, सांगतो. बस बस. आता झालायस ना हॉस्पिटलमधून? एवढं वेगळं चाललंच कुठे? आणि तुला माहितीये तुला जीवनदान कोणी दिलं? कुणी दिलं? अरे त्या दुसरं तिसरं कोणी नसून त्या राधाबाईंनी किडनी दिली तुला आणि तुझा जीव वाचवला. अगं राधा, अगं हाबा काय म्हणतोय? हो खरं आहे. अगं पण का? गणेशराव, दिवसेंदिवस तुमची प्रकृती नाजूक होत चालली होती हो. मी डॉक्टरांशीही बोलले, रवीशीही बोलले, पण तो नाहीच म्हणत होता. मी म्हटलं प्रयत्न तर करू. मग डॉक्टरांनी माझ्या तपासण्या केल्या आणि त्यांना जे जे हवं होतं ते मॅच झालं आणि मग ठरवलं झालं. तसं कायदेशीर बाबी अशोकरावांनी आणि रवीनेच हाताळल्या आणि माझी किडनी तुमच्या कामी आली. अगं पण तू का जीवावर उदार झालीस? मिळाला असता दुसरा कोणी किडनी दाता, दिली असती मला त्यांनी किडनी. गणेशराव, तुम्हाला ठाऊक नाही, एक वेळ अशी होती की मला जगण्याला अर्थच उरला होता. एकटी राहून तरी काय उपयोग असा विचारही यायचा म्हणत. पण असा विचार करणं पटलं नाही मनाला आणि थांबले. तसंही जीवन व्यर्थच होतं ना, जगण्याला काही अर्थच उरला नव्हता. आता कुठे माझं समाधान, आनंद मिळून एक जगण्याला नवा अर्थ मिळालाय. पण या सहज मैत्रीची खून म्हणून किडनी रूपाने मी तुमचं सामावली. इच्छा म्हणून कायदेशीर नाही हो, पण कोणा सज्जनाला माझ्या किडनी दानामुळे जर जीवनदान मिळणार असेल तर हा आनंद मी का घेऊ नये? राधा, तू जीवाची बाजी लावली. ती का आणि कशासाठी? ते जे केळ आहे ना गणेशराव, ते फक्त आपल्या मैत्रीसाठी हो, फक्त आपल्या मैत्रीसाठी. राधा, तुझे हे दान मी कसे करू? तू मला असं काही दिलं आहेस. तसं जर का मला तुला देता आलं तर ते तू स्वीकारशील? काय? तू माझ्या आयुष्यात पत्नी म्हणून येशील? राधा, राधा, मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. बोल राधा, प्लीज राधा, प्लीज काहीतरी बोल. नाही गणेशराव, नाही. आपली केवळ मैत्री आहे आणि ती तशीच सुंदर मैत्री असते. अहो, मैत्री ती मैत्री, तिचं सौंदर्य कोणत्याही नात्यात नाही. अगदी पती पत्नीच्या नात्यातही नाही. पती पत्नीचं नातं माणसाला व्यापून टाकणार असतं आणि त्या नात्याला परीघ असतो आणि त्या परीघावर अनेक नाती समाज उभे असतात. माणसाला बंदिस्त करून टाकता येणार. आजची विविध रिलेशनशिप ही टाकली.
राधाबाई म्हणतायत ते अगदी खरं आहे. तिचं काहीच चुकत नाही. मात्र मैत्रीचं तसं नसतं. मैत्रीला परिणामक असतात. असतं ते क्षितिज, फक्त क्षितिज. जेवढं उंच जाऊ तेवढं ते आणखी विस्तारतं. आपली निरागस मैत्री अशीच राहू दे. तिला कसलंच गालबट लागतं कामा नाही घ्यायचं. लग्नानं नातं जोडण्यापेक्षा मैत्री जोपासूया. निखळ निस्वार्थ मैत्री. आणि कसं असतं ना गणेशराव, काही नाती जोडायची नसतात, फक्त जपायची असतात. फक्त जपायची असतात. जोर गरम बाबू मेला मजेदार. चना जोर गरम, चना जोर गरम बाबू मेला मजेदार. चना जोर गरम, चना जोर गरम बाबू मेला मजेदार. चने वाला हाँ बापूजी 3 पूड़ी सिंग देना. जरूर जरूर. आज 3 पूड़ी. कोनो दोस्त मिल गया है का? नहीं, दोस्ती पक्की हो गई. अरे बाप बाप, पी लो आपका चाय. ये लो पैसे. बापूजी, उस दिन आपको हमारा आवाज बहुत पसंद आया था. हाँ बस आपको पसंद आया था वही हमारे लिए इंडियन आइडल. अरे वाह वाह वाह, अच्छी बात है. चलिए हम चलते हैं. कितना हुआ इसका? 30 रुपए. तो 20 वापस दो ना. 50 दिया ना मैं. अरे मैं भूल गया सर. ऐसा कैसा तुम विसरता हो? पहली बार बोल. चना जोर गरम बाबू मेलाया मजेदार. चना जोर गरम, चना जोर गरम बाबू मेलाया मजेदार. अशोक राधाबाई, वा सुंदर. रसिकजन हो, बघितली ही आगळी वेगळी मैत्री, आगळं वेगळं प्रेम.